नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पॅटर्नचा पार्ट 3. यात आपण बघणार आहोत काही कॉम्प्लिकेटेड पॅटर्न्स. जसं की आपण लास्ट व्हिडिओमध्ये काही पॅटर्न्स सोडवले होते, सो त्याच्यापेक्षा जरासे ॲडव्हान्स पॅटर्न्स आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. सो आज आपण बघणार आहोत हे 5 पॅटर्न्स. सो चला एक एक करून यांना प्रिंट करूयात. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट वन. सो टू स्टार्ट विथ आपल्याला सर्वात आधी इथे आपल्याला बघायचं आहे आपल्याला रोज किती प्रिंट करायचे आहे. सो 1 2 3 4 आणि 5. सो आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर करूयात इंट n इक्वल्स टू 5. सो आपल्याला जसं माहिती आहे फ्रॉम पास्ट व्हिडिओज आपल्याला आउटर फॉर लूप चालवायचा आहे इंट i इक्वल्स टू 1 पासून ते i लेस दॅन इक्वल्स टू n पर्यंत आणि i प्लस प्लस हा आपला इन्क्रीमेंट ऑपरेटर असणार आहे. सो एक पार्ट तर आपण फिगर आउट केला आहे, बट आपण हा पॅटर्न एक्झॅक्टली प्रिंट कसं करणार. सो अशा पॅटर्नला अप्रोच करायचा एक वे असतो. सो इथे बघावं लागेल आपल्याला की बा पॅटर्नमध्ये आपण डायगोनली कसं काय इथून कट करू शकतो. सो आपल्याला इथे काही कॉमन गोष्टी बघायच्या आहेत. सो वी कॅन से इथे आपण बघू शकतो इथे काय काय कॉमन दिसतं आपल्याला. 1 1 1 1 1 2 2 2 2 2 3 3 3 4 4 आणि 5. सो व्हॉट वी कॅन डू इज आपल्याला ह्या पॅटर्नला इथून डायगोनली कट करायचा आहे. सो आपण सर्वात आधी काय करणार, आपण हा वरचा जो ट्रायंगल आहे तो प्रिंट करणार आणि सेकंड टाइम आपण हा खालचा ट्रायंगल प्रिंट करूयात. गॉट इट. सो आपल्याला सर्वात आधी काय प्रिंट करायचं आहे, हा वरचा ट्रायंगल 1 1 1 2 2 2 3 3 आणि 4. सो टू स्टार्ट विथ आपल्याला हा ट्रायंगल प्रिंट करायचा आहे जो चालणार आहे 1 पासून n पर्यंत. ओके. सो आपण याला काय करणार प्रिंट फॉर इंट j इक्वल्स टू, सो आपला j स्टार्ट होणार 1 पासून आणि तो चालणार आपला n पर्यंत. ओके. सो j i पासून सुरू व्हायला पाहिजे आणि j लेस दॅन n इक्वल टू केलं तर आपल्याला हा 1 पण प्रिंट करावा लागणार, बट आपल्याला तो प्रिंट करायचा नाही म्हणून आपण फक्त लेस दॅन इक्वल टू ठेवला आणि सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट नॉट प्रिंट एलन, कारण प्रिंट एलने नेक्स्ट लाईनवर प्रिंट होतं. सो प्रिंट आपल्याला काय प्रिंट करायचं आहे, इथे फ्रिक्वेंटली हा चेंज नव्हता आहे. सो ही आपली आयची व्हॅल्यू झाली. सो आपल्याला इथे प्रिंट करायचं आहे आय आणि सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एलन. सो बाय युजिंग दिस कोड आर दिस पॅटर्न विल बी प्रिंटेड. चला याला VS कोडमध्ये करून बघूयात. ओके. सो आपल्याला इंट घ्यायचा आहे n इक्वल्स टू 5 आणि फॉर इंट i इक्वल्स टू 1 पासून तो चालणार i लेस दॅन इक्वल्स टू n पर्यंत आणि i प्लस प्लस. सो हा आपला झाला आउटर फॉर लूप. त्यात आपल्याला काय करायचं आहे, सर्वात आधी एक पॅटर्न प्रिंट करायचा आहे, एक ट्रायंगल पॅटर्न. त्यासाठी आपण फॉर लूप चालवणार इंट j इक्वल्स टू i पासून j लेस दॅन इक्वल्स टू नाही, फक्त n आणि j प्लस प्लस. आणि आपल्याला इथे प्रिंट काय करायचं आहे, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट. आपल्याला प्रिंट करायचा आहे i, कारण तो फ्रिक्वेंटली चेंज नाही होत आहे. सो त्यानंतर आपल्याला इथे नेक्स्ट लाईनवर जायचं आहे म्हणून सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एलन. लेट्स प्रिंट दिस. सो इथे काय करायचं आहे आपल्याला सर्वात आधी जावा सी म्हणजेच कंपाईल करूयात आपण कोड पॅटर्न्स डॉट जावा आणि जावा पॅटर्न्स. या सो या आपण एक पार्ट तर त्या पॅटर्नचा प्रिंट केला आहे. लेट्स मूव ऑन टू नेक्स्ट पॅटर्न. सो आपल्याला काय करायचं आहे, हा रिमेनिंग पॅटर्न जो आहे जो 1 2 1 3 2 1 4 3 2 1 आणि 5 4 3 2 1. सो आपल्याला हा पॅटर्न प्रिंट करायचा आहे. सो याला कसं प्रिंट करणार, इझी आहे. सो आपल्याला काय करायचं आहे, सो आपल्याला या फॉर लूपच्या आत अजून एक फॉर लूप लावून तो पॅटर्न प्रिंट करायचा आहे. सो तो फॉर लूप चालणार आपला इंट k इक्वल्स टू 1 पासून आपण सुरू करतोय
बट आपल्याला तो 1 पासून सुरू नाही करायचा, कारण इथून ती व्हॅल्यू आपली फर्स्ट रोवर ही जी आहे ती आयची व्हॅल्यू आहे. सेकंड रोवर आपल्याला काय परत आयच्या व्हॅल्यूपासून सुरू करायचं. जेव्हा आय इक्वल्स टू 2 असणार तेव्हा 2 to 1. सो इथे आपण के इक्वल्स टू आय पासून जाणार, के ग्रेटर दॅन इक्वल टू 1 अँड के मायनस मायनस. सो सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट, आणि इथे आपल्याला प्रिंट करायचं आहे के, आणि लास्टला इथे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट ln. तुम्हाला फॉर लूप समजला आहे का? नाही समजला असेल तर इटरेट करूया. चला, सो फॉर आय इक्वल्स टू 1 साठी, सो 1 साठी आपण इथे आय 1 सेट केला आहे. सो 1, सो जे 1 पासून चालणार n म्हणजेच 5 पर्यंत. सो 5 नाही, इथे लेस दॅन आहे म्हणजे तो 4 वेळा प्रिंट करणार. सो 1 1 1, कारण आपल्याला आय प्रिंट करायचा आहे. नेक्स्ट फॉर लूपमध्ये तो जाणार. सो आपला आय आहे 1 आणि तो चालणार 1 पर्यंत. सो इथे एकदाच तो 1 प्रिंट करणार, कारण आपण इथे के प्रिंट केला आहे. सो ही झाली केची व्हॅल्यू. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट लाईनवर जायचं आहे. सो आपला आय आता झाला 2. सो जे 2 पासून सुरू होणार आणि तो जाणार n पर्यंत. लेस दॅन इक्वल्स टू n म्हणजे 4. ओके, सो 2 2 2. गॉट इट. आपला हा फॉर लूप प्रिंट झाला. इथे आपण आयच्या व्हॅल्यूज प्रिंट केल्या. आता नेक्स्ट तो जाणार के पर्यंत. सो के जाणार आहे 2 to 1 पर्यंत. सो 2 आणि 1 प्रिंट होणार. 2 आणि 1 प्रिंट झालं. हे झालं केच्या व्हॅल्यूज. समजलं? सिमिलरली तो थर्ड याच्यामध्ये 3 प्रिंट करणार आणि केची व्हॅल्यू होणार 3 to 1. समजत आहे? चला याला VS कोडवर ट्राय करूया. सो आपल्याला एक फॉर लूप अजून लिहायचा आहे. फॉर इंट के इक्वल्स टू, आपला के चालणार आहे आय पासून, के मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 1 आणि के मायनस मायनस. ओके, आणि इथे आपल्याला प्रिंट करायचं आहे के. लेट्स सी इफ दिस वर्क्स. जावा सी पॅटर्न्स आणि जावा. आय गेस वी हॅव प्रिंटेड दी डिझायर्ड पॅटर्न. ओके, सो येस, आपण हा पॅटर्न तर आता प्रिंट केला आहे. लेट्स सी व्हॉट आर दी स्टेप्स. सो आपण सर्वात आधी काय केलं होतं, पॅटर्नला ऑब्झर्व करा आणि स्टेप 1 मध्ये आउटर फॉर लूप डिफाईन करा. आउटर फॉर लूप डिफाईन करा. दिस इज दी आउटर फॉर लूप, ज्यात आपण बघणार आपला फॉर लूप किती रोज प्रिंट करायला पाहिजे, म्हणजे तो कितीदा फिरायला पाहिजे. सो आपला आउटर फॉर लूप जाणार 1 पासून n पर्यंत. सो 5 टाइम्स. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, स्टेप 2 मध्ये काहीतरी कॉमन बघायचं आहे त्या पॅटर्नमध्ये, किंवा कोणता पॅटर्न काही एक आपल्याला पॅटर्न दिसतोय का सेपरेट. सो आयडेंटिफाय दी पॅटर्न विदिन पॅटर्न. सो आपण इथे बघितलं होतं, इथे काही काही गोष्टी जे होत्या रिपीट करत होत्या. सो 1 1 1 1 1, 2 2 2, 3 3 4 4 आणि 5. सो आपण हा पॅटर्न एक आयडेंटिफाय केला आणि स्टेप 3 मध्ये डिवाइड दोज पॅटर्न अँड देन. सो आपण ह्या पॅटर्नला 2 भागामध्ये डिवाइड केलं होतं, ह्या 2 पार्ट्समध्ये. त्यानंतर प्रिंट ईच पॅटर्न युजिंग फॉर लूप. पर्टिक्युलर पॅटर्न आहे त्या डिफरंट फॉर लूप्स यूज करून त्याला प्रिंट करा. सो ह्या स्टेप्स लक्षात ठेवा आणि आपण ह्या स्टेप्स फॉलो करून आपण अपकमिंग पॅटर्नसुद्धा सॉल्व करणार आहोत. चला बघूयात नेक्स्ट पॅटर्न. सो ॲज वी कॅन सी दिस इज द नेक्स्ट पॅटर्न. सो सर्वात आधी आपल्याला काय डिफाईन करायचा असतो, आउटर फॉर लूप, जो चालणार 1 पासून 5 पर्यंत, कारण आपल्याला 5 रोज प्रिंट करायचे आहेत. सो फॉर इंट आय इक्वल्स टू 1, आय लेस दॅन इक्वल्स टू n आणि आय प्लस प्लस. आपला फर्स्ट पार्ट तर क्लिअर झाला आहे. सेकंड काय करायचं होतं आपल्याला आयडेंटिफाय द पॅटर्न विदिन द पॅटर्न. सो इथे आपल्याला काही कॉमन दिसतं आहे का, आपल्याला पॅटर्न फॉलो होताना दिसत आहे. सो इथे काय दिसतं आपल्याला 1 2 2, 3 3 3, 4 4 4 अँड 5 5 5. सो आपण सेकंड स्टेप तर फॉलो केली आहे. आणि थर्ड स्टेपमध्ये काय करायचं असते, आपल्याला डिवाइड करायचा असतो हा पॅटर्न. सो लेट्स डिवाइड इट. सो आपण याला 2 पॅटर्न्समध्ये आपण याला डिवाइड करूयात. स्टेप 4, प्रिंट इच पॅटर्न युजिंग फॉर लूप. सो इथे आपल्याला परत 2 फॉर लूप वापरायचे आहेत. फॉर
लूप इथे एक येणार आणि इथे एक फॉर लूप येणार. फर्स्ट फॉर लूप आणि हा झाला सेकंड फॉर लूप. त्यानंतर आपल्याला जायचं आहे नेक्स्ट लाईनवर. सो ते येणार कुठेतरी सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. सो यात आपल्याला काहीतरी लिहायचं आहे आणि यात आपल्याला काहीतरी लिहायचं आहे. सो हा पॅटर्न तर आपण इझिली प्रिंट करू शकतो. आपल्याला काय करायचं आहे, एंट जे इक्वल्स टू 1 पासून सुरू करायचं आहे. एंट जे इक्वल्स टू 1 पासून जे लेस दॅन इक्वल्स टू आय गेस आय आणि जे प्लस प्लस. हो, आणि यात आपण प्रिंट करणार सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट. इथे आपण प्रिंट करणार आय, कारण आपला जो नंबर आहे तो चेंज नाही होत आहे वेन वी आर शिफ्टिंग टू अनदर कॉलम. सो जर तुम्हाला यात कन्फ्युजन होत आहे, सो तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ बघा, तुम्हाला समजून जाणार की बा आपल्याला कुठे आय यूज करायचं आणि कुठे जे. So before getting into this such complex problems, you must be aware about little less complex one. So इथे आपला I प्रिंट होणार आहे. सो या फॉर लूपने आपला फर्स्ट हा पॅटर्न प्रिंट होऊन जाणार, ज्यात आपण 1 2 2 3 3 3 4 4 4 4 आणि 5 5 5 5 आणि 5. सो हा पॅटर्न आपला या फॉर लूपने प्रिंट होऊन जाणार. करायचं गेला प्रिंट, चला करून बघूयात एकदा पटकन VS कोडमध्ये. सो आपल्याला वरचा फॉर लूप चालवायचा आहे 1 पासून आय पर्यंत आणि दिस इज इन्क्लुडेड, आणि आपल्याला आय प्रिंट करायचा आहे. लेट्स कंपाईल इट अँड येस. सो येस, आपण एक पार्ट तर प्रिंट करून झाला आहे. आपल्याला आता नेक्स्ट पार्ट या पॅटर्नचा प्रिंट करायचा आहे. सो नेक्स्ट पार्ट काय, हा आहे 2 3 4 5 3 4 5 4 5 अँड 5. सो आपल्याला हा पॅटर्न प्रिंट करायचा आहे युजिंग सेकंड फॉर लूप. सो सेकंड फॉर लूप हा कुठून सुरू होत आहे, 2 पासून, विच इज आय प्लस 1. सो जर आय इक्वल्स टू 1 असेल तर तो 2 पासून सुरू होणार. जर आय इक्वल्स टू 2 असेल तर तो 2 + 1 3 पासून सुरू होणार. सो इथे आपण एंट एक थर्ड व्हेरिएबल के सुरू करूयात. आय प्लस 1 पासून जो जाणार के जाणार आपला लेस दॅन इक्वल्स टू एन पर्यंत, कारण आपल्याला 5 पर्यंत जायचं आहे. आणि इथे येणार के प्लस प्लस, आणि इथे आपण प्रिंट करणार सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट. आपल्याला इथे प्रिंट करायचं आहे के. हा फॉर लूप समजला आहे का तुम्हाला? जर नाही समजला असेल तर काय करायचं, आपण इटरेट करून बघायचं. सो फॉर एंट आय इक्वल्स टू 1, 1 साठी आपण पहिले आतमध्ये घुसलो आणि हा फॉर लूपवर आलो. सो 1 हा चालणार 1 पासून 1 पर्यंत, कारण आय इज लेस दॅन इक्वल्स टू 1. सो 1 पासून 1 पर्यंत इथे झाला हा आपला आय प्रिंट, सो जेवाल्या लूपमधला. नंतर तो येणार इथे. सो आय प्लस 1 दॅट इज 2. 2 पासून तो जाणार 5 पर्यंत. सो 2 3 4 5 5 झाला. 6 झाला, तो इथे आपली कंडिशन फॉल्स होणार आणि तो जाणार नेक्स्ट लाईनवर. इथे आलो आपण नेक्स्ट लाईनवर. आता आपला आय झाला आहे 2. सो 2वर आपला आय इथे गेला. सो 1 पासून तो जाणार 2 पर्यंत. सो 2 2 दोनदा फिरणार हा लूप, कारण आपल्याला आय प्रिंट करायचा आहे आणि आयची व्हॅल्यू आहे 2. सो 2 आणि केवर गेला तो. सो आपला आय होता 2, 2 + 1 काय झाला 3. सो 3 पासून ते 5 पर्यंत त्याला प्रिंट करायचं आहे. 3 4 5. नंतर परत तो नेक्स्ट लाईनवर जाणार. आपला आय 3 होणार 1 पासून 3. सो 3 टाइम्स तो प्रिंट करणार 3 3 3. नेक्स्ट याच्यावर येणार. आपला आय झाला आहे आता 3 होता. सो 3 + 1 4. सो इथे 4 5 प्रिंट करणार तो. सिमिलरली आपला रिमेनिंग पॅटर्न प्रिंट होणार. चला याला VS कोडमध्ये बघूयात. सो इथे आपल्याला अजून एक फॉर लूप लावायचा आहे. फॉर एंट के इक्वल्स टू आपला जाणार आहे आय प्लस 1 आणि के लेस दॅन इक्वल्स टू एन पर्यंत अँड के प्लस प्लस. ओके, आणि यात आपल्याला प्रिंट करायचं आहे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट के. सो लेट्स सी इफ वी गेट दॅट पॅटर्न ऑर नॉट. देअर वी गो. आपल्याला तो पॅटर्न मिळाला आहे. आपल्याला जर इथे बरोबर दिसत नसेल तर आपण वी कॅन ॲड स्पेस ओव्हर हिअर. सो स्पेस ॲड करायची असेल तर
असं स्पेस ॲड आपण करू शकतो बाय युजिंग ॲडिशन ऑपरेटर. ओके, सो नाव दिस विल लुक मच बेटर. सो या आपण हा पॅटर्न प्रिंट केला आहे. ओके, होपफुली तुम्हाला हा पॅटर्न समजला असेल. चला लेट्स मूव ऑन टू नेक्स्ट पॅटर्न. अरे हे काय दिसलं नवीन. ओके, सो हा एक न्यू पॅटर्न आहे. सो या पॅटर्नला अप्रोच कसं करायचं. आतापर्यंत आपण एक रेंज बघत होतो आपल्या पॅटर्नमध्ये 1 to 5 पर्यंतच नंबर्स दिसत होते. आता इथे 6, 7, 8, 9 सुद्धा आलं आहे. जसं की इथे बघू शकता तुम्ही, आधीचे पॅटर्न्स हे सगळे 1 to 5 पर्यंतच लिमिटेड होते, बट इथे नवीन आता एक 6, 7, 8, 9 हे सर्वसुद्धा आलं आहे. सो सर्वात आधी आपण काय करू, हा थोडा कॉम्प्लेक्स वाटत असेल तुम्हाला, बट इथे एक छोटासा ट्विस्ट आहे. इथे एक स्पेसवाला ट्रायंगलसुद्धा इथे इन्व्हॉल्व झाला आहे. तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल इथे स्पेस असतात. सो दिस इज वी हॅव टू प्रिंट स्पेसेस. सो व्हॉट वी विल डू इज, आपण ह्या ट्रायंगलला पहिले एक सिम्पल करून टाकूया. 1, 2. सो आपल्याला काय करायचं, आपल्याला हा पॅटर्न प्रिंट करायचा आहे. सो जेव्हा कधी असा आउट ऑफ द रेंज काही असेल तर यामध्ये आपल्याला एक एक्सटर्नल व्हेरिएबल घ्यायचा आहे, ज्याला आपण नाव देणार आहोत काउंटर म्हणून. सो इथे आपण काय करणार, सर्वात आधी ॲज युजल आपला नाईव्ह अप्रोच आपल्याला बघायचा किती आपल्याला रोज प्रिंट करायचं आहे. सो इथे आपल्याला प्रिंट करायचे आहेत 5 रोज. सो ॲज युजल आपला फॉर लूप चालणार, आउटर फॉर लूप. इंट आय इक्वल्स टू 1 पासून आय लेस दॅन इक्वल्स टू एन पर्यंत, आणि एन आपण डिक्लेअर केला होता 5. सो आय प्लस प्लस. सो आपला एक पार्ट तर झाला आहे. आपला फॉर लूप 1 to 5 पर्यंत चालणार आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं, आपल्याला इथे प्रिंट करायचं आहे फर्स्ट रोमध्ये 5 एलिमेंट्स, सेकंड रोमध्ये 4 एलिमेंट, थर्ड रोमध्ये 3 एलिमेंट. सो यासाठी पण आपल्याला माहिती आहे काय लिहावं लागते. फॉर इंट जे इक्वल्स टू, सर्वात आधी आपला फॉर लूप चालणार आय पासून, तो चालणार एन पर्यंत, आणि जे प्लस प्लस सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट. सो यात सध्या आपण एक स्टार प्रिंट करून बघूया. अँड लेट्स सी इफ वी कॅन गेट धिस ट्रायंगल पॅटर्न. आणि इथे असणार आपला सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन. सो वी ऑल नो दिस पॅटर्न. चला याला पटकन प्रिंट करून बघूया. सो आपल्याला काय करायचं आहे, जे आपल्याला चालवायचं आहे आय पासून एन पर्यंत, आणि आपल्याला प्रिंट करायचं आहे इथे स्टार प्रिंट करायचं. ओके, सो लेट्स प्रिंट स्टार. लेट्स ॲड लिटल स्पेस. सो येस, आपल्याला हा ट्रायंगल पॅटर्नमध्ये आपल्याला आता नंबर्स प्रिंट करायचे आहे. सो जर आपण इथे आय किंवा जे वापरला असतं तर आपला जो पॅटर्न आहे तो 1 to 5 च्या रेंजमध्येच असला असता. सो यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, काउंटर व्हेरिएबल डिफाईन करायचा आहे फॉर लूपच्या बाहेर. सो इंट काउंटर इक्वल्स टू, आपण इथे एक डिफाईन करूया 1. समजत आहे. सो इथे आपण काय करणार आहोत, आपण ह्या स्टारच्या जागेवर तो काउंटर व्हेरिएबल प्रिंट करणार आहोत. इथे स्टारच्या जागेवर आपण एक काउंटर व्हेरिएबल, हा जो आपण बाहेर 1 डिफाईन केला आहे तो प्रिंट करणार. सो लेट्स प्रिंट दिस. सो याने काय होणार, आपला हा काउंटर आहे तो जो 1 आहे तो प्रिंट होत जाणार. सो चला एक काउंटर व्हेरिएबल घेऊयात आणि त्याला प्रिंट करून बघूयात. सो इंट काउंटर इक्वल्स टू 1, आणि इथे आपल्याला प्रिंट करायचं आहे, इथे आपण एक काउंटर व्हेरिएबल हा आपला प्रिंट करतोय. सो जावा पॅटर्न इथे आपल्याकडे 1 1 1 1 प्रिंट झाले आहेत, कारण आपण फक्त काउंटर प्रिंट केला आहे. बट आपल्याला हा काउंटर ईच इटरेशनवरती आपल्याला तो ॲडिशन व्हावा असा पाहिजे. सो आपण काही दिवसाआधी ऑपरेटर्स शिकलो होतो, त्यात आपण एक इन्क्रीमेंट ऑपरेटर शिकलो होतो. सो दिस इज द इन्क्रीमेंट ऑपरेटर. सो याला आपण काउंट प्लस प्लस लिहितो. सो हा काय करतो, एक एकनी वाढवतो, जसं की ते आपला आय आहे, जे आहे. सो इथे काय होणार, सर्वात आधी I1 जेव्हा होणार तेव्हा तो 1 प्रिंट करणार, जेव्हा तो नेक्स्ट इटरेशनवर जाणार तो 2 प्रिंट करणार, नेक्स्ट इटरेशनवर जाणार तो 3 प्रिंट करणार. सो हा आपल्याला ऑपरेटर इथे वापरायचा आहे. सो लेट्स जस्ट इन्क्रीमेंट इट, आणि आता आपण आपला पॅटर्न प्रिंट करून बघूयात. ओके,
आपला पॅटर्न प्रिंट झाला आहे, बट इथे स्पेसिंगचा थोडासा इश्यू झाला आहे. सो आपण इथे थोडी स्पेसिंग वाढूया. ओके, /t दिला आहे. परत आपण कंपाईल करून बघूया आणि आपला पॅटर्न प्रिंट झाला आहे. बट आपल्याला हा पॅटर्न प्रिंट नव्हता करायचा, आपल्याला स्पेसेस ॲड करायच्या होत्या, जर तुम्हाला माहिती असेल. सो आपल्याला हे स्पेसेस ॲड करायचे आहेत इथे. सो या स्पेसेस कुठे ॲड करायचं, आपल्याला इथे एक फॉर लूप टाकावं लागेल. त्या फॉर लूपमध्ये आपल्याला काय, तिथे आपल्याला स्पेसेस ॲड करावं लागेल. आणि स्पेसेस आपल्याला माहिती आहे कसे ॲड करतो आपण. चला डायरेक्ट VS कोडवर सोडूया. सो इथे तर आपले नंबर झाल्यात, इथे आपण स्पेसेस ॲड करूयात. फॉर इंट k इक्वल्स टू वन पासून आपल्याला k चालवायचं आहे, <= पर्यंत, आणि k प्लस प्लस सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट, आणि ते आपण स्पेसेस ॲड करणार /t. सो हा जो // और \t आहे, तर याचा अर्थ असतो 4 टाइम्स स्पेस विच इज इक्वल्स टू टॅब. सो या ते आपण आता स्पेसेस ॲड केले. लेट्स सी इफ दिस वर्क. नो, अरे आपण सेव्हच नाही केलं. Ctrl+S परत कंपाईल करावं लागणार. आणि येस, आता फायनली आपला तो पॅटर्नसुद्धा प्रिंट झाला. सो हा पार्ट तुम्हाला समजला की इथे आपण स्पेसेस कशा ॲड केल्या. सो इथे काय झालं आहे, आपण 1 पासून स्टार्ट केला आणि फर्स्ट याच्यामध्ये तो <= म्हणजे फर्स्ट याच्यामध्ये तो एक पण स्पेस देणार नाही. बट वेन I will be 2, सो 1 2, सो तिथे एक स्पेस ॲड होणार. जेव्हा हा इथे 3 होणार, सो इथे 2दा स्पेस ॲड होतील. सो इथे 1 2 स्पेस झाल्यात ॲड. सो हे स्पेसेस जर तुम्हाला समजायचं असेल तर आधीचा व्हिडिओ चेकआउट करा. सो वी आर डन विथ दिस पॅटर्न 2. नेक्स्ट आपल्याला बघायचा आहे हा पॅटर्न. सो हा पॅटर्नसुद्धा ऑलमोस्ट सिमिलर आहे, बट इथे आपण बघू शकतो इथे रो वाईज 1 2 3 4 5 हे व्हॅल्यूज इन्क्रीमेंट होत होते, बट इथे आपले कॉलम वाईज व्हॅल्यू इन्क्रीमेंट झालेत. सो अशा पॅटर्नला आपण अप्रोच कसं करायचं. फर्स्टली ॲज युजल आपल्याला माहीत आहे की आपला आउटर फॉर लूप चालणार आहे. फॉर इंट i इक्वल्स टू 1 पासून i <= n पर्यंत आणि i प्लस प्लस. समज आहे, हा फर्स्ट पार्ट तर आपण फिगर आउट केला आहे. सो इथे काय करायचं, आपल्याला बघायचा आहे डिफरन्स 2 एलिमेंट्समध्ये किंवा नेक्स्ट इटरेशनमध्ये. सो 6 - 1 इथे काय येत आहे 5, 10 - 6 4, 13 - 10 3, 15 - 13 2. सिमिलरली इथे पण तुम्ही बघू शकता, इथे पण डिफरन्स सेमच येतोय. 7 - 2 8 - 3 5, 9 - 4 5, परत इथे येणार 4, इथे 3, इथे परत 4. सो अशा प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायच्या वेळेस इथे सुद्धा आपण काउंटर वापरणार आहोत, कारण आपला जो रेंज आहे तो 1 to 5च्या बाहेर चालला गेला आहे. सो इथे आपण एक काउंटर वापरणार. त्यात आपण काय करणार, आपल्याला बघायचा हा 5 4 3 2, म्हणजेच हा आय किंवा जेची व्हॅल्यू असणार. सो याचाच यूज करून आपल्याला तो काउंटर जो आहे त्याचा एक फॉर्म्युला डिराईव्ह करावा लागणार आणि त्याला तो प्रिंट करावा लागणार. सो इथे काय होतं, आपला काउंटर लेट्स से 1 आपण घेतला आहे. सो इथे आपण फर्स्ट टाइम 1 घेतला आहे. सो तो 1 नंतर आपल्याला काय पाहिजे 6. सो आपल्याला ह्या 1मध्ये 5 ॲड करायचा आहे. सो काउंटर प्लस 5 इक्वल्स टू 6 येणार. सो हा 1 इथे गेला. त्यानंतर तो 6मध्ये आपल्याला काय ॲड व्हायला पाहिजे 4. सो हा 6 परत काउंटर प्लस 4, म्हणजेच आपल्याकडे 10 येणार. परत तोच काउंटर, हा 6 + 4 झाला आहे. हा परत 10 + 3 व्हायला पाहिजे, म्हणजेच 13. सो आपल्याला बघायचा हा आय किंवा जेची व्हॅल्यू आपल्या काउंटरमध्ये कसं काय ॲड करून आपण एक फॉर्म्युला डिराईव्ह करू शकतो. सो आपला काउंटर विल बी काउंटर प्लस आय किंवा जेची व्हॅल्यू, ते बघूयात आपण. सो फर्स्टली आपण फर्स्ट रो प्रिंट करून बघूयात. सो आपल्याला एक इंट काउंटर घ्यायचा आहे 1, आणि इथे आपल्याला एक फॉर लूप चालवायचा आहे. फॉर इंट जे इक्वल्स टू आय पासून सुरू होणार, कारण आपल्याला फर्स्ट एलिमेंट 1 पाहिजे. जो आय असणार तो 1, सेकंड याच्यामध्ये पण आय 2 असणार, तर 2 आपल्याला प्रिंट व्हायला पाहिजे. सो आपण आय पासून सुरू करणार. जे <= आपल्याला जायचं आहे ओके n पर्यंत, आणि जे प्लस
प्लस आणि यात आपल्याला प्रिंट करायचं आहे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट काउंटर. आणि त्यानंतर आपल्याला काउंटरमध्ये 5 4 3 असं ॲड करायचं आहे. सो इथे आपण काय बघतोय, आपला जे 1 पासून सुरू होत आहे. सो आपण या जेच्या फॉर लूपला आपण अजून एक वेमध्ये लिहू शकतो. कसा आपण बघितला आहे ते पण. सो अजून एक वे असतो, सेकंड वे असतो उलटा फिरवा याला. एंड जे इक्वल्स टू एन पासून आणि जे मस्ट बी ग्रेटर दॅन इक्वल टू आय आणि जे मायनस मायनस. समजत आहे का? तोच फॉर लूप आहे, आपण फक्त उलटा फिरवला आहे. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट काउंट. सो आपण काय करू शकतो आता, काउंट इक्वल्स टू काउंटमध्ये प्लस जे ॲड करू शकतो. कसं काय, हा फॉर्म्युला बघा आता. सो जसं की इथे आपण बघितलं तर काउंटचा हा फॉर्म्युला येणार, त्यात आपण आय किंवा जे ॲड करणार आहोत. सो कसं करणार, इथे काउंट जेव्हा आपला एन म्हणजे हा 5. सो लेट्स इटरेट दिस फॉर लूप. सध्यासाठी हा विसरून जावा फॉर लूप. सो वेन आय इक्वल्स टू 1 हा आपला 1 पासून 5 पर्यंत फिरणार. सो वेन आय इक्वल्स टू 1 आय इक्वल्स टू 1 आणि हा आपला 5 व्हॅल्यू एनची. सो 5 to 1. सो सर्वात आधी आपल्याला काय प्रिंट करायचं आहे, काउंट. सो फर्स्ट इटरेशनमध्ये आपला काउंटर 1 प्रिंट होणार, कारण आपण 1 डिफाईन केला आहे. त्यानंतर त्या काउंटरमध्ये काय ॲड होणार, सो आपला काउंटर होता 1 प्लस आत्ता काय होणार तो प्लस जे. जे आपला कुठून सुरू झाला आहे 5 पासून. सो इथे होणार 5 ॲड आणि 6 झाला. परत तो इथे येणार आणि इथे परत तो प्रिंट करणार 6 झाला. आता 6मध्ये परत काय ॲड होणार आहे, 6 प्लस आपली जेची व्हॅल्यू, जे आता आहे 4. सो 4. सो इथे होणार 10. सो नेक्स्ट टाइम तो 10 प्रिंट करणार. समजत आहे? सिमिलरली तो 13 आणि 15 प्रिंट करणार. जसं जेचं व्हॅल्यू बाहेर जाणार तिथून आपल्याला पडायचं आहे बाहेर. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट ln. ओके. सर तो नेक्स्ट लाईनवर जाणार. सो इथून आपण गेलो नेक्स्ट लाईनवर. बट इथे एक इश्यू होतं आहे. काय इश्यू होतं आहे, आपण 15 पर्यंत आलो आहे, बट आपण इथे बाहेर गेलो तर आपला सध्या काउंटर काय आहे, सेकंड इटरेशनमध्ये 15. सो इथे तो 15 प्रिंट करणार डायरेक्ट. कसं, चला बघूयात. कोडमध्ये तुम्हाला करून दाखवतो आधी. सो आपल्याला एक काउंटर व्हेरिएबल आपण 1 घेतला आहे. सो आपल्याला काय करायचं आहे, फॉर एंट जे इक्वल्स टू एन पासून सुरू होणार आहे तो जे ग्रेटर दॅन इक्वल्स टू आय पर्यंत जाणार आणि जे प्लस प्लस सॉरी जे मायनस मायनस. ओके. सो यात आपण प्रिंट करणार सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट. आपल्याला प्रिंट करायचा आहे काउंटर आणि नेक्स्ट लाईनमध्ये आपण लिहिणार काउंट इक्वल्स टू काउंटर प्लस जे. सो याने काय प्रिंट होणार, फर्स्ट लाईन तर बरोबर प्रिंट होणार, बट नेक्स्ट लाईनमध्ये बघा. ओके ओके, लेट्स गिव्ह स्पेस टू अंडरस्टँड दिस पॅटर्न. ओके, सॉरी. सो जसं तुम्ही इथे बघू शकता, आपली फर्स्ट लाईन तर बरोबर प्रिंट झाली आहे, बट सेकंड लाईनमध्ये आपल्याला परत तो काउंटर 2 पासून सुरू व्हायला पाहिजे. समजत आहे? सो सेकंड लाईनपासून आपल्याला 2 पासून परत सुरू व्हायला पाहिजे तो काउंटर. थर्ड लाईनपासून तो परत 3, तो काउंटर 3 पासून सुरू व्हायला पाहिजे. तो काउंटर परत 4 पासून 5 पासून प्रिंट सुरू व्हायला पाहिजे. बट आपण तो काउंटर इन्क्रीमेंट करत गेलो आहे. सो त्या काउंटरला आपल्याला मॅनेज करावं लागणार आहे. सो त्यासाठी आपण काय करणार, सो व्हॉट वी कॅन डू इज हिअर. सो आपला फर्स्ट इटरेशन खतम झाला. आपल्याला इथे काउंटर पाहिजे जो परत रिसेट व्हायला पाहिजे. आपली जी आयची व्हॅल्यू आहे तो घ्यायला पाहिजे. सो आपल्याला मेक शुअर करायचं इथे काउंट ही व्हॅल्यू होणार आपली आयची व्हॅल्यू. काउंटमध्ये आपल्याला आयची व्हॅल्यू टाकायची आहे. सो आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला इंट काउंटमध्ये आपल्याला हा आय परत रिसेट करायचा आहे. सो फर्स्ट राऊंड होऊन जाणार. सो तो फर्स्ट लाईन बरोबर प्रिंट करणार. आपला आय काउंटर 15 असणार. जसाच तो नेक्स्ट लाईनवर गेला, सो आपला जो काउंटर जेव्हा आय इक्वल्स टू 2 असणार, सो हा आपला काउंटर बनून जाणार 2. सो इथून आपला तो 2 पासून कॅल्क्युलेशन फर्दर करत जाणार. तास तो आपला पूर्ण इटरेशन कंप्लीट करणार आणि जेव्हा आय इक्वल्स टू 3 मध्ये थर्ड टाइम जो फिरणार, सो आपल्या तो थर्ड लाईनवरती तो काउंटर होऊन जाणार 3. सो आपल्याला काय करायचं आहे, काउंटर हा आपल्याला आय म्हणून सेट करायचा आहे जेव्हा तो आपला आउटर फॉर लूप इटरेट होत असेल. सो व्हॉट वी हॅव टू डू इज, आपल्याला इथे
काउंटर इक्वल्स टू आय सेट करायचं आहे. सो काउंटरमध्ये आपली आयची व्हॅल्यू सेट होऊन जाणार. सो लेट्स सी इफ दिस वर्क्स. ओके, सो आपला पॅटर्न प्रिंट झाला आहे. इज इट द सेम पॅटर्न विच वी वर डिझायनिंग? येस. सो आपण हा पॅटर्नसुद्धा प्रिंट केला आहे. सो यात इथे एक ट्विस्ट आला होता. इथे फक्त आपल्याला हा काउंटर बरोबर मॅनेज करायचा होता आणि इथे परत डिफाईन करायचं होतं. सो हाच एक पार्ट होता जो एक थोडासा ट्रिकी पार्ट होता. बट वेन यू प्रॅक्टिस मोर सच पॅटर्न्स, सो तुम्हाला याच्यावरती हँड्स ऑन एक्सपिरियन्स आला की मग तुम्हाला हे इझी वाटणार. सो लेट्स मूव ऑन टू नेक्स्ट पॅटर्न. ओके, सो दिस इज आवर नेक्स्ट पॅटर्न. आपण हा पॅटर्न बघितला आहे कसा मी सांगतो तुम्हाला. सो जेव्हा कधी पण आपल्याकडे कॅरेक्टर पॅटर्न येतो किंवा अल्फाबॅटिकल पॅटर्न येतो, सो याला आपल्याला सर्वात कधी कन्वर्ट करून टाकायचं नंबर फॉर्मॅटमध्ये. सो दिस इज 1 2. सो दीज 2 पॅटर्न्स आर द सेम वन, पण आपण फक्त याला नंबर पॅटर्नमध्ये कन्वर्ट केलं. सो का आपण हा पॅटर्न बघितला थोड्या वेळ आधी? चला बघूयात कुठे बघितलं होतं आपण. आय गेस वी हॅव सीन इट हिअर. सो जो आपण पॅटर्न आपल्याला प्रिंट करायचा तो हाच पॅटर्न आहे जर तुम्ही बघाल तर, कारण इथे फक्त आपण स्पेसेस ॲड नाही केले. आणि जर आपण तिथे स्पेसेस ॲड केले तो हा पॅटर्न सिमिलर असणार याच्यासारखाच. सो हे 2 पॅटर्न सेमच आहे, फक्त आपण इथे स्पेस ॲड केली आहे. सो अशा पॅटर्नला प्रिंट कसं करायचं आहे? आपल्याला हा पॅटर्न प्रिंट करता येतो. फर्स्टली आपण हा पॅटर्न प्रिंट करू शकतो. तिथे आपण स्पेसेस ॲड केले तर आपल्याला हा पॅटर्न प्रिंट करता येतो. आता फक्त आपल्याला या पॅटर्नला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये प्रिंट करायचं. सो अल्फाबेट्सला आपण कन्वर्ट कसे करतो आपण बघितलं आहे याला. सो आपल्याकडे असतात आस्की व्हॅल्यू वी स्टार्ट फ्रॉम 64 जर मोठा अल्फाबेट असेल, आणि 97 आय गेस और 96 जो छोटा आयपासून सुरू होतो. सो आपल्याला जिथे आपल्याला सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट इथे आपण आतापर्यंत IJK व्हॅल्यूज प्रिंट करत होतो किंवा काउंटर. सो या जागेवर आपल्याला काय प्रिंट करायचं आहे? तोच 64 प्लस तो काउंटर, आणि इथे आपल्याला याला कन्वर्ट करायचं आहे कॅरेक्टरमध्ये. खूप डिफिकल्ट वाटतंय का हे? चला करून दाखवतो तुम्हाला. सो आपल्याला हा पॅटर्न माहिती आहे. आपल्याला इथे काय करायचं आहे? विदाऊट स्पेसेस आपण सर्वात आधी इथे याला प्रिंट करून बघूया. सो आपल्याला काय करायचं आहे? 64 ॲड करायचं आहे. याला ब्रॅकेटमध्ये टाका. आणि या नंबरला आपण कन्वर्ट करणार कॅरेक्टरमध्ये. ओके, चला याला प्रिंट करून बघूया. ओ आय गेस आपण तो पॅटर्न प्रिंट केला आहे, म्हणजे वी आर क्लोज टू इट, क्लोज टू देअर, बट वी नीड टू टेक केअर ऑफ दिस स्पेसेस. चला स्पेसेसचं काही एवढं इश्यू नाही. फॉर एंट K इक्वल्स टू ते सुरू होणार 1 पासून आणि ते जाणार K लेस दॅन I पर्यंत आणि K प्लस प्लस, आणि इथे आपण प्रिंट करणार सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट स्पेस, म्हणजे इथे आपण बॅकवर्ड स्लॅश आणि T. ओके, so let's see if this works. Yeah, so आपण आपला desired pattern सुद्धा प्रिंट केला आहे just by converting those numbers into characters. होपफुली तुम्हाला आजचा चॅप्टर समजला असेल. सो बेसिकली आपल्याला काय करायचं आहे? हे पॅटर्न्स जरा ॲडव्हान्स असतात. सो दिस हेल्प्स इन लॉजिक बिल्डिंग. कोणी विचारणार नाही तुम्हाला असले कॉम्प्लेक्स पॅटर्न, बट इफ यू आर लकी, सो तुम्हाला असले पॅटर्न आले तर गो फॉर इट.
आशा करतो तुम्हाला आजचा चॅप्टर समजला असेल. भेटूयात नेक्स्ट चॅप्टरमध्ये. अंटिल देन बाय बाय.